अरिथमेटिक ऑपरेटर समजायला एक खूप छान एक्झाम्पल आहे. कोड ऑफ इंडियाच्या साईटवर असे बेसिक गोष्टी सगळ्या समजण्यासाठी, कोडिंग कन्सेप्ट समजण्यासाठी खूप एक्झाम्पल्स आहे. त्यातलं एक आहे डिस्ट्रीब्यूट आयटम्स इव्हनली अमॉंग स्टुडंट्स. म्हणजे आपल्याला काहीतरी नंबर ऑफ आयटम्स असणार आहे. लेट्स से नंबर ऑफ पेन्सिल्स आहेत, नंबर ऑफ पेन्स आहेत. आपल्याला स्टुडंट्समध्ये ते इव्हनली डिस्ट्रीब्यूट करायचे. लेट्स से 12 पेन्स आहेत आणि आपल्याला 3 स्टुडंट्समध्ये इव्हनली डिस्ट्रीब्यूट करायचे, म्हणजे 4 पेन्स इच. सो असं आपल्याला हे एक्झाम्पल बघायचं आहे. तर याच्यासाठी आपण याचं लॉजिक बघू की काय सोल्युशन आहे. आपल्याला टोटल आयटम्स घ्यायचे आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स घ्यायचे आहेत आणि आयटम्स पर स्टुडंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे तुम्ही हे 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार. नंबर ऑफ आयटम्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स तुम्ही यूजरकडून घेणार आणि जे काही टोटल आयटम्स आहेत त्याला नंबर ऑफ स्टुडंट्सने डिवाईड करून तुम्ही आयटम्स पर स्टुडंटमध्ये स्टोअर करणार. आणि मग जे काही तुमचा आन्सर असेल ते तुम्ही इव्हनली डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आयटम्स असतील. फॉर एक्झाम्पल, आता समजा तुमच्याकडे 12 पेन्स असतील, त्याला तुम्ही 3 स्टुडंट्समध्ये डिवाईड केलं तर 4 पेन्स इच तुम्हाला हे आन्सर तुमच्या स्टुडंटला डिस्ट्रीब्यूट करता येईल. मॉड्युलस ऑपरेटरमध्ये खूप स्टुडंट्सला कन्फ्युजन होतं. स्टार्टिंगचा जो कोडिंगचा पिरियड असतो, तर हे फार छान एक्झाम्पल आहे, तुम्हाला कोड ऑफ इंडियाच्या साईटला मिळेल, ज्याच्यात तुम्हाला मिनिट्स दिलेले आहेत आणि त्याला आवर्स आणि मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, समजा तुम्हाला इनपुट मिळालं आहे 256 मिनिट्स, तुम्हाला आर आणि मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 256 मिनिट्स होतात 4 hours and 16 minutes असं तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे. म्हणजे काय, तुम्हाला मॉड्युलस ऑपरेटर यूज करायचं आहे. या 256ला तुम्ही डिवाइड बाय 60 करणार. मग हे सॉल्व्ह कसं करणार? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आर्स जर का कॅल्क्युलेट करायचे असेल तर साधं इंटिजर डिव्हिजन करायचं आहे. मग 256ला जर का तुम्ही डिवाइड बाय 60 केलं म्हणजे 60 मिनिट्स, तर तुम्हाला जे काय आन्सर मिळणार आहे ते तुमचे आर्स असेल. फॉर एक्झाम्पल इकडे 4 hours. आणि याच तुम्हाला 256ला 60ने मॉड्युलस करायचं आहे. मॉड्युलस केल्यावर आपल्याला रिमाइंडर मिळत असतो. मग हे रिमाइंडर जो असतो तो आपला 16 असणार आहे. म्हणजेच 256 मिनिट्सचा अर्थ असतो 4 hours 16 minutes, 4 तास 16 मिनिटात. आपण याचं सोल्युशन बघू, तुम्हाला क्विकली याचा अर्थ समजेल. तर हे आपलं आन्सर आहे. तुम्हाला यूजरकडून टोटल मिनिट्स घ्यायचे आहेत, तुम्ही कॅल्क्युलेट करणार. जर का 60ने डिवाइड केलं इंटिजर डिव्हिजनमध्ये तुम्हाला आर्स मिळतील आणि रिमेनिंग मिनिट्स जे असेल त्याला तुम्ही रिमाइंडर यूज करणार आहे मॉड्युलसचा यूज करून, आणि तुम्ही असं सॉल्व्ह करू शकता. आपण याला रन पण करून बघू. जे आत्ता आपण ट्राय केलं, 256ला जर का मी डिवाइड केलं और त्याला जर का मी आर आणि मिनिट्समध्ये कन्वर्ट केलं तर 4 hours and 16 minutes हा आउटपुट मला मिळालेला आहे. सो एवढं सिम्पल एक्झाम्पल आहे, तुम्ही मॉड्युलसचं यूज करून सॉल्व्ह करू शकता. इंटिजर, फ्लोट, कन्वर्जन अँड डिव्हिजन कसं वर्क करतं हे समजण्यासाठी फार इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे, सिम्पल बेसिकमधला. तुम्हाला 3 इंटिजर्स दिलेले असतील, तुम्हाला त्यांचं ॲव्हरेज काढायचं आहे, तो पण डेसिमल व्हॅल्यूजमध्ये. आता ॲव्हरेज कसं करणार? जर का तुम्ही इंटिजर यूज करताय तर ॲव्हरेज जर का तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, आपण याचं सोल्युशन बघू. तुम्ही युजरकडून 3 इंटिजर्स घेणार आणि ॲव्हरेज आपण जो कॅल्क्युलेट करत असतो मॅथमॅटिकली, तुम्ही तिघांची ॲडिशन करून 3ने डिवाइड करणार. बट हे इंटिजरमध्ये तुम्हाला कोशंट मिळेल. तुम्हाला जर का डेसिमलमध्ये व्हॅल्यू पाहिजे असेल तर न्यूमिरेटरपैकी ॲटलिस्ट एक व्हॅल्यू तुमची फ्लोटमध्ये कन्वर्टेड पाहिजे आणि मग तुम्ही त्याला 3ने डिवाइड करू शकता. आपण याला क्विकली रन करून बघू. समजा माझ्याकडे 32, 33 आणि 28 असे 3 नंबर्स आहेत. आपण यांना रन करू आणि आपल्याला आउटपुट मिळालं 31.0. आता हा इंटिजरमध्ये आला. समजा यातला एखादा नंबर मी 29 केला. सो आता मी जर का रन केलं तर इकडे मला 31.33. या तिघा नंबरपैकी फर्स्ट नंबरला मी फ्लोटमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि 3.0ने डिवाइड केलं आहे. सो फ्लोट डिवायडेड बाय फ्लोटचा आन्सर आपल्याला फ्लोटमध्ये मिळतं. म्हणून आपल्याला याला फ्लोटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, जरी आपले इनपुट्स इंटिजरमध्ये असतील.